देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हारपले, दोष गुण हारपले. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन ही संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील प्रसिद्ध ओळ आहे, ज्याचा अर्थ सर्व लोक मला देवस्वरूप वाटू लागले आहेत, त्यामुळे त्यांचे गुणदोष आता गौण झाले आहेत असं होतं. जे भक्ती आणि आत्मिक उन्नतीतून झालेले परमसुखाचे वर्णन आहे, ज्यात विश्व सर्वत्र ईश्वराचे रूप पाहिल्याने मन तृप्त होते. अभंगाचा भावार्थ पाहूया. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. जेव्हा संतांच्या मनात परमात्म्याची अनुभूती येते, तेव्हा त्यांना सर्व माणसे देवासारखी दिसू लागतात आणि त्यांच्यातील चांगले वाईट गुण महत्त्वाचे वाटत नाही, ते सर्व ईश्वरी अंश वाटतात. बरवे झाले, बरवे झाले, चित्त झाले महालाभे. खूप चांगले झाले देवाच्या भेटीने, सर्वत्र देव पाहिल्याने मनाचा मोठा लाभ झाला आहे आणि चित्त तृप्त झाले आहे. दर्पणीचे दुसरे भासे, परी ते असे एकची. जसे आरशात दिसणारे प्रतिबिंब मूळ चेहऱ्यापेक्षा वेगळे वाटले तरी असते तर एकच, तसेच जीवाचे चैतन्य परमात्म्यापेक्षा वेगळे भासले तरी ते एकच आहे ही जाणीव होते. तुका म्हणे शिंदू भेटी, उदका तुटी ओहळेसी. तुकाराम महाराज म्हणतात की जसे समुद्राला म्हणजे शिंदूला भेटल्यावर नदीचे पाणी म्हणजेच ओहोळ वेगळे राहत नाही, तसेच सर्वत्र देव पाहिल्याने भक्त आणि देव एकरूप होतात. या अभंगाचे संत साहित्यातील महत्त्व सांगायचे म्हटलं तर हा अभंग संतांच्या वैश्विक दृष्टिकोनाचे, समतेचे आणि भक्तीच्या परमोच्च अवस्थेचे प्रतीक आहे. संत तुकाराम महाराज याच अभंगातून सामाजिक समता आणि ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचा उपदेश करतात, ज्यात सर्व जीव समान आहेत असं ते सांगतात. थोडक्यात हा अभंग आत्मिक आनंदाची आणि सर्वत्र ईश्वराचे दर्शन घडणाऱ्या परमोच्च अवस्थेचे सुंदर वर्णन करतो.